नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने एक निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे कलाच्या बाबांच्या ऑपरेशनचा. आणि अद्वैत हा कलाच्या बाबांना ऑपरेशनसाठी घेऊनही गेलेला असतो, परंतु तिथे घडतं मात्र वेगळंच. कारण कलाच्या बाबांना ऑपरेशनला जायचं नसतं. ते म्हणालेले असतात डॉक्टरांना कॉल करून की आज मला नाही जमणार. त्यामुळं अद्वैतला स्वतः डॉक्टरांनी कॉल केलेला असतो आणि अद्वैत येऊन कलाच्या बाबांना ऑपरेशनसाठी घेऊन गेलेला असतो. परंतु ही गोष्ट मात्र कलाला माहिती नसते. कलाला हे माहीत होऊ द्यायचं नाही असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. कारण कलाला जर हे कळलं तर कला काही ऑपरेशन होऊ देणार नाही, कारण ऑपरेशनचा खर्चही जास्त आहे आणि उगीच खरे विचार करत बसेल, म्हणून अद्वैतने तिला काही सांगितलेलं नसतं. पण नेमकं संगीता घोळ घालते आणि संगीता कलाला फोन करते आणि नकळतपणे ते बोलून जाते. आता कला जी आहे, अद्वैत कुठं आहे हे चेक करण्यासाठी कला अद्वैतच्या मागे येते. जेव्हा कला ही अद्वैतच्या मागावर आलेली असते तेव्हा मात्र कला तिथे येऊन अद्वैतला फोन करते. हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि तिथे येऊन तिने अद्वैतला कॉल केलेला आहे. तेव्हा मात्र अद्वैतला ती म्हणत असते, चांदेकर तू पोहोचलास ना रे ऑफिसला? तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हो पोहोचलो मी. आणि मग कला तिथेच त्याच्या पाठीमागे उभी असते. पाठमोरा अद्वैत असतो. तो हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असतो आणि कलाने त्याला फोन केलेला असतो आणि तो कलाशी खोटं बोललेला असतो. कारण त्याचं कारणही तसंच आहे. जर तो कलाशी खोटं बोलला नाही आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं अशा पद्धतीने घडत जाईल तेव्हा मात्र कलाने ते ऑपरेशन करू दिलं नसतं. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की ती सिरियस आहे ते ऑपरेशन करणं, आणि म्हणूनच अद्वैतनं हा निर्णय घेतलेला असतो. आता कलाला जेव्हा ही गोष्ट कळणार आहे तेव्हा कलाच्या मनात अद्वैतविषयी असलेला अभिमान त्याचबरोबर आदर आणखी वाढणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर आता अद्वैत आणि कला यांच्यामध्ये हा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तो कसा सॉल्व्ह होणार ते आपण पुढे पाहणार आहोत. इकडे कलासाठी काहीतरी बनवलं पाहिजे. तिनं जे आज ऑफिसमध्ये काम केलेलं आहे, तिला जे प्रोजेक्ट मिळालेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि तिच्या ॲप्रिसिएशनसाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. हे जेव्हा बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत जेव्हा खाली येतो आणि म्हणत असतो की तिच्यासाठी ना मला हाताने काहीतरी बनवायचं आहे आणि तसं मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत येतो. त्याने क्राफ्ट्स करायचं ठरवलेलं असतं, सगळं आणलेलं असतं ते क्राफ्ट बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर अद्वैत ते बनवतही असतो. परंतु गोंधळ असा होतो की अद्वैतला सुचत नसतं काय करायचं. तेवढ्यात सोहम तिथं आलेला असतो आणि सोहम तिथे येऊन अद्वैतला म्हणतो की काय रे दादा काय करतोयस. त्याचवेळी अद्वैत सुद्धा सोहमला म्हणतो की अरे सोहम, मला ना तुझी थोडीशी मदत हवी होती. असं म्हणत अद्वैतने सोहमला आता बोलवलेलं असतं. सोहम म्हणतो काय करायचंय सांग ना. असं म्हटल्याबरोबर आता सोहमही तिथं आलेला असतो आणि त्याचबरोबर सोहम त्याला म्हणतो की अरे हे आणि तू स्वतः करतोयस, तेव्हा कलासाठी मला हे करायचंय. तिला कसं असं हँडक्राफ्टेड सगळं आवडतं ना, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. असं बोलणं चाललेलं असतं. परंतु जेव्हा हे सगळं बोलणं चालू आहे तेव्हा मात्र इकडे सोहम म्हणतो की चालेल मी करेल मदत तुला, असं सोहमचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळी सोहम आता हे बोलत आहे. अद्वैत म्हणतो की चालेल. मग अद्वैतने आता सोहमला बसवलंय. खरं तर ही गोष्ट सोहमसाठी खूप चांगली असते. अचानक ऐनवेळी हा सगळा गोंधळ झालेला असतो आणि सोहम रागाच्या भरात निघालेला असतो आणि अचानक हे सगळं घडल्यामुळं ह्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात. आता सोहम तिथे अद्वैतला मदत करायला बसलेला असतो. त्यामुळे सोहम आज बाहेर गेला नाही आणि दारू पिण्याचा प्रश्नच राहिलेला नसतो. खरं तर ही सोहमसाठी एक चांगली संधी होती आणि अद्वैतनं ती संधी सोहमला दिलेली असते. त्यामुळं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत अगदी छान पद्धतीने घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सोहम आता अद्वैतला म्हणतो की चालेल आणि मग दोघंजण ही बोलत असतात, एकमेकांना मदत करत असतात. आणि त्याच वेळी अद्वैत जो आहे तो सोहमला म्हणतो की तुझं आणि अनामिकाचं सगळं बरं चालू आहे ना रे. आता मात्र सोहम शांत होतो. तो म्हणतो हां ठीक आहे,
तेव्हा अद्वैत म्हणतो, खरं सांग ना, नक्की काय प्रॉब्लेम आहे? असं म्हणत अद्वैत बोलत असतो. तेव्हा सोहम म्हणतो की मला ना कळतच नाहीये की मी काय करू आणि काय नको. कारण ती अनामिका आहे ना, तिचे वेगळेच विचार चालू असतात. तिच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. मला कळतच नाहीये की तिला तिच्या मनात काय चालू आहे, तिला काय हवंय नक्की, तिला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत. आता मला सांग, तिला आधीपासून माहिती होतं की मी पेंटिंग करत असतो, तरीही तिने असा गोंधळ केला. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मी काहीच काम करत नाहीये, माझं नेहमी चुकतच असतं. अशा पद्धतीनं ती माझ्याशी बोलत असते. त्यामुळं मला ना आता कळतच नाहीये की तिच्याशी नक्की मी कोणत्या पद्धतीने बोलू आणि कसं बोलू, तिची समजूत कशी घालू, हेच मला कळत नाही, असं अद्वैत सांगत असतो. अद्वैतला सोहम सांगत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे ह्या बायकांच्या मनात काय असतं ना, काही सांगू शकत नाही. तर तुला माहिती आहे का, हे खरेसाठी मी बनवतोय, पण ते तिला आवडेल का नाही माहीत नाही. कधी कधी तिला एकदम साध्या छापरी गोष्टी असतात त्याही आवडतात, आणि कधी कधी एवढ्या परफेक्ट गोष्टी केलेल्या असतात तरीही त्या तिला आवडत नाहीत. त्यामुळं बायकांच्या मनातलं आपण काहीच सांगू शकत नाही आहे. त्यांना कशा पद्धतीने काय आवडेल, कसं असेल नाही माहिती, असं तो सांगत असतो. त्यानंतर आता अद्वैत ते क्राफ्ट तयार झालेलं असतं, ती तयारी त्यांची चालू असते. पण अद्वैतच्या डोक्यात विचार येतो, सोहम तिथे गेलेला असतो ग्लू आणायचा असतो म्हणून. आणि मग अद्वैत म्हणतो की नाही, मलाच आता काहीतरी केलं पाहिजे, हा विचार डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच ते बोलत असतात. त्याचवेळी अद्वैत आता संदीप आर्ट गॅलरी जे आहे त्यांना कॉल करतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही असे एक्झिबिशन भरवत असताना, तर मला तुमच्याकडे एक बोलायचं आहे. माझा भाऊ आहे ना, तो ना खूप छान असं पेंटिंग्स करतो, तर तुमच्याकडून म्हणजे त्याला संधी मिळू शकेल का, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ते म्हणतात की काहीच हरकत नाही आहे. पण इथे अद्वैत आवर्जून सांगतो की मी तुम्हाला कॉल केलेला ही गोष्ट कळू देऊ नका. आता अद्वैतने सोहमसाठी एक छान अशी कामगिरी केलेली असते, ज्याच्यामुळं इतके दिवस झालं बिचारा सोहम जो आहे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे. कारण या अनामिकाशी लग्न करून सोहमची वाट लागलेली असते. लग्न झाल्यापासून ही अनामिका फक्त टोकत असते, वाईट बोलत असते. इकडे कला आणि अद्वैत आता दोघंही बोलत असतात. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते, अरे चांदेकर काय आहे, तू काय लपवतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही काही नाही आहे. तेव्हा तो सांगत असतो की अगं ते संदीप जहागीरदार आहेत ना, त्यांना कॉल केलेला होता आपल्या सोहमसाठी. कारण सोहम किती परफेक्ट आहे कामात माहिती आहे ना तुला, मग त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आता त्याच्या कामाची नवीन सुरुवात होती, म्हणून त्यासाठी काहीतरी करण्याचा विचार केलेला होता. हे ऐकल्यानंतर मात्र कला म्हणत असते की खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग कला पुन्हा त्याच्या मागे लागते की तू काय लपवतोयस, असं कला त्याला विचारत असते. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, काही नाही लपवत आहे मी. तेव्हा कला म्हणते, नाही असं काहीतरी आहे की जे तू लपवतोयस. तेव्हा अद्वैत ते दाखवतो आणि ते म्हणतो, हे बघ ढँटाडॅन, हे सगळं मी तुझ्यासाठी बनवलेलं आहे. तेव्हा मात्र अद्वैतने ते दाखवलं. कला म्हणते, काय चांदेकर खरंच, म्हणजे किती सुंदर केलं आहे ना हे क्राफ्ट तू तयार, किती छान फ्लॉवर्स केलेले आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे सगळं तर मी एका हाताने बनवू शकतो ना, तुला माहिती आहे ना मी कसा आहे, मी कोण आहे. तेव्हा कला म्हणते, हो तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेत, हे मला माहिती आहे, असं कलाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर अद्वैत जो आहे तो आता ते गिफ्ट तिच्यासाठी जे बनवलेलं आहे ते तिला दाखवत असतो. आणि तेव्हा मात्र कला जाम खुश झालेली असते, कारण आज तिच्या लाडक्या चांदेकरने स्वतःच्या हाताने तिच्यासाठी काहीतरी बनवलेलं असतं. तेव्हा अद्वैत सांगू लागतो, कसं आहे माहिती आहे का खरे, म्हणजे कधी पण माणसाने ना काही गोष्टी ज्या आहेत ना त्या समोरच्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. कारण जर समोरच्याने काही चांगली कामगिरी केली आणि त्यासाठी त्याला जर ॲप्रिशिएट केलं तर त्या व्यक्तीला आनंद होतो. मग कलाला आता भारी वाटत असतं. पण कला थोडीशी मूर्खच आहे. एवढं सगळं चांगलं केलेलं आहे, पण तरीही कलाच्या डोक्यातले विचार काही संपत नसतात. कला म्हणत असते, चांदेकर आठवते का तुला हा फोटो कधीचा आहे ते? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं? तेव्हा कला म्हणते की फक्त फोटो लावणं किंवा ह्या गोष्टी करून उपयोग नाही आहे, तर त्याच्यासोबत त्याच्यामध्ये असलेल्या आठवणीसुद्धा आपल्याला एकत्र आणता आल्या पाहिजेत, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला ते अद्वैतला सांगत असते, या प्रत्येक फोटोमागच्या आठवणी ह्या आपल्यासोबत असल्या पाहिजेत, असं कला त्याला सांगत असते. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की म्हणजे, तेव्हा ती सांगत असते, बघितलं का हे हलव्याचे दागिने मी तुला जबरदस्ती घातलेले, कसं कार्टून दिसत होतंस तू, असं कलाला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं? तेव्हा कला म्हणते की हो मी खरं तेच सांगत आहे ना,
हा मग अद्वैत म्हणतो, आठवते का हा फोटो डिझाईन, जेव्हा त्या यांना डिझाईन द्यायची होते तेव्हा तू त्या डिझाईन लपवून ठेवलेल्या होत्यास आणि तू मला सांगत नव्हतीस, फसवेगिरी करत होती. झालं, दोघांनी एकमेकांच्या चुका काढायला सुरुवात केलेली असते आणि कोण जास्त चुकला आहे आणि कोणाच्या जास्त चुका निघतायत अशी त्यांच्यामध्ये जणू काही कॉम्पिटिशनच लागलेली आहे. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांशी बोलत असतात. अद्वैत म्हणतो, तो एवढं सगळं मी तुझ्यासाठी बनवलं, खरं तर ना बनवायलाच नको होतं, कारण कितीही काही केलं ना तुझ्यासाठी तर तुला काहीच फरक पडत नाहीये, तुला त्याचं काहीच वाटत नाहीये, असं म्हणत अद्वैत जो आहे तो चिडत असतो, ओरडत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतची चिडचिड वाढत चाललेली असते. अद्वैत म्हणत असतो की बस, आतापर्यंत ना तुझ्या खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत, मी तुला द्यायलाच नको होतं, असं म्हणत अद्वैतने त्याचं जे गिफ्ट आहे ते परत घेत असतो. कला म्हणत असते, नाही ते माझं आहे, ते माझ्यासाठी होतं, मी तुला ते परत करणार नाही, असं कलाचं म्हणणं असतं. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, अजिबात नाही, हे मी ऐकणार नाही, हे मी केलंय, मी तुला दिलेलंच नाही अजून, त्यामुळे ते तुझं असण्याचा प्रश्नच येत नाही. या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की चांदेकर, बाद झाला, प्रत्येक वेळेस तुझं म्हणण्याप्रमाणेच तू ऐकत असतो आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे चाललेला असतो. दोघांच्या वडावडीमध्ये अक्षरशः तो जो कलाश बनवलेला असतो तो फाटतो, एक तुकडा कलाच्या हातात जातो, दुसरा अद्वैतच्या हातात येतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणते, बघितलंस ना, जे सगळं माझ्या बाजूचं होतं ते माझ्या बाजूने आलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, बघ, ज्याच्यामध्ये तू चुकत होती, मी कुठंच चुकलेलो नाहीये, ते सगळं माझ्या बाजूला आलेलं आहे. असं दोघांचंही इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टींमुळं कला आणि अद्वैत दोघंही आता खुश असतात. दोघांनीही ते तुकडे आपापल्या जवळ घेतलेले असतात आणि ते हातात पकडून तसेच झोपी गेलेले असतात. आणि दोघंही खरंच गुड नाईट अति अगाऊ आणि थँक्यू अति अगाऊ, हा सगळा जणू काय त्यांचा थँक्यू गुड नाईटचा पाडा चालू असतो. अशा पद्धतीने दोघंही बोलत असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत पण आता ते झोपी गेलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आबा म्हणत असतात की अगं रजनी, अजून एक हे आण ग मला, पराठा आण, खरंच छान झालेत. तेव्हा रजनी म्हणते, आबा त्रास होईल तुम्हाला. तेव्हा आबा म्हणतात, नाही ग, नाही होत. त्याच वेळेस अद्वैत म्हणतो की काकी, मला अजून लोणी हवा आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. मग ती त्याच्यासाठी लोणी आणून देते. हे सगळं छान पद्धतीने चालू असतं. त्यावेळेस सोहमही तिथं असतो आणि सोहमला कॉल येतो. हो, बोलतोय सोहम चांदेकर. हां. तेव्हा तिकडून बोललं जातं की संदीप आर्ट गॅलरीमधून बोलतोय, एका मोठ्या हॉटेलमध्ये आम्हाला पेंटिंग्स हवे आहेत आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला ऑर्डर देत आहे. हे ऐकल्यानंतर सोहमला तर धक्का बसतो, हे कसं शक्य आहे. आणि मग सोहम म्हणतो की हो हो नक्की, आणि एवढी मोठी संधी तुम्ही मला देताय, खरंच थँक्यू सो मच. मी देईल तुम्हाला ते पेंटिंग्स, आहेत माझ्याकडे, आणि तुम्हाला ज्या पद्धतीचे हवे आहेत तसे मी बनवून देईल, असं सगळं आता सोहम सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो की आता काय झालंय नक्की, हा जो सोहम आहे तो काय बोलत आहे, हा प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळी राहुल, नैना, रोहिणी एकमेकांकडे पाहत असतात, नक्की यांचं काय चाललंय. तेव्हा सोहम म्हणतो की आबा, तेव्हा आबांकडे तो जातो आणि आबांना सांगू लागतो की मला ना तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, असं त्याने आबांना सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आबांना तो नमस्कार करतो आणि आबांना सांगतो की संदीप आर्ट गॅलरीमधून मला आता कॉल आलेला होता आणि त्यांना माझ्या पेंटिंग्स हव्या आहेत, त्यांनी खूप मोठी ऑर्डर मला दिलेली आहे. आता कधीच कौतुक न करणारा जो श्रीकांत आहे तो बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की काहीतरी संधी मिळाली पहिल्यांदा आयुष्यात पैसे कमवायची, करा, त्या संधीचं सोनं करा, असं त्यांचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रजनी मात्र देवाला हात जोडते, आई अंबाबाई तुझ्याचमुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे, शक्य झालेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे तो सोहमला झालेला असतो. पण अद्वैतनं हे सगळा आनंदाचा क्षण आहे तो सोहमच्या आयुष्यात आणलेला असतो. पण मोठी गोष्ट घडते ती म्हणजे जरा जास्तच विचित्र असते, ज्याचा विचारच कोणी केलेला नाही अशी गोष्ट आहे ती म्हणजेच की इकडे आता अनामिकाच्या तोंडावर 12 वाजतात. तेव्हा म्हणते, हा घर कोंबडा कधी घरातनं बाहेर जात नाहीये, काहीच करत नाहीये, मग याला हे सगळं काम कसं मिळालं, नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की खरंच खूप खूप अभिनंदन सोहम तुझं, एवढ्या छान पद्धतीने हे सगळं झालेलं आहे
या गोष्टींचा आबांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. पण इकडे अनामिकाच्या मात्र डोक्यातून तो विचार काही केल्याच जात नसतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडलेलं असतं तेव्हा मात्र इकडे अनामिका जी आहे आता नाटक करत सोहमच्या जवळ येते आणि सोहमला मिठी मारते. कारण तिला असं दाखवून द्यायचं असतं की खरंच सोहमच्या आयुष्यात जो आनंदाचा क्षण आलेला आहे त्याचा तिला खूप आनंद झालेला आहे. असं म्हणत तिने सोहमला मिठी मारलेली असते आणि कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते, खरंच खूप छान आहे. पण आता तिच्या डोक्यात वेगळा विचार सुरू असतो. तिला असं वाटत असतं की नाही, सोहमच्या आयुष्यात आलेला हा आनंदाचा क्षण आहे, त्याच्यात विरजन तर घातलंच पाहिजे ना. तिनं त्यात विरजन नाही घालणार तर कोण घालणार, हा मोठा प्रश्न असतो. आणि मग मात्र इकडे सगळेजण सोहमचं कौतुक करत आहेत, सोहमच्या बाबतीत खूप छान असं बोलत आहेत. कारण सोहमने त्याच्या आयुष्यामध्ये जे अचीव केलेलं आहे त्या संदर्भात सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. कलाला सुद्धा आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इकडे कलाचे आईबाबा बोलत असतात. तेव्हा कलाचे बाबा म्हणतात की आज डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी बोलवलंय, जावई बापू आता पैसे देणार आणि किती त्यांचं कर्ज घ्यायचं आपण अजून. तेव्हा मात्र संगीता म्हणते की बरोबर आहे हो तुमचं, त्यामुळं काय करायचं आता, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ते म्हणतात की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण पैशांची जुळवाजुळव करूया आणि नंतर ऑपरेशनचा विचार करूया, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी ते ठरवतात आणि डॉक्टरांना कॉल करतात. डॉक्टरांना सांगतात की आज ऑपरेशन होतं ना, पण मला जमणार नाही हो, जरा पैशांची अडचण आहे, ती जुळवाजुळव करतो आणि मग येतो, असं त्यांचं बोलणं आहे. ते ऐकून इकडे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे. पण इकडे कलाच्या बाबांनी तर कॉल कट करून ठेवलेला असतो. कारण त्यांना असं वाटत असतं की नको, आत्ता ह्या सगळ्या गोष्टी बोलायलाच नको आहेत, कारण आत्ता जर काही बोललं तर प्रॉब्लेम होणार आहे. डॉक्टर मात्र लगेच अद्वैतला कॉल करतात आणि अद्वैतला बोलायला सुरुवात करतात. अद्वैतला सांगतात की मिस्टर दिनकर खरे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करणं हे खूप गरजेचं आहे. कसं आहे, फक्त कॅटरॅक्टचं ऑपरेशन असतं तर मी म्हटलं असतं की ठीक आहे, औषधं देऊन सगळ्या गोष्टी करता येतील. पण त्यांचं जे मिसळीचा स्टॉल आहे त्यामुळं उन्हाचा झालेला डोळ्यावरती परिणाम, त्याचबरोबर तो जो जाळ, तो तेलाचा धूर, या सगळ्यांनी त्यांच्या डोळ्यांचा जो आतील पडदा आहे तो सुकला गेलेला आहे आणि हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे. अन्यथा या वयामध्ये त्यांची दृष्टी जाण्याची शक्यता आहे. हे सगळं डॉक्टर सांगत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असो की थँक्यू सो मच, तुम्ही खरंच एवढं काळजीनं मला फोन केलेला आहे आणि सांगितलेलं आहे, मी घेऊन येतो त्यांना, आज त्यांचं ऑपरेशन होईलच. आणि थँक्यू सो मच असं म्हणत तो फोन ठेवतो. तेव्हा मात्र कला जी आहे तिनं तेवढंच ऐकलेलं असतं. कला म्हणत असते नक्कीच या चांदेकरचं काहीतरी चाललेलं आहे, जी गोष्ट तो माझ्यापासून लपवत आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत हे सगळं करतो ते फक्त आणि फक्त कलाच्या बाबांसाठी करतो. पण कलाच्या डोक्यात सध्या राहुल हा एकच विचार आहे. त्यामुळं कला म्हणत असते की नाही, नक्कीच हा आहे ना तो तिथे बोलत असणार आहे. मला नक्की कळत नाही आहे की हे सगळं काय चाललेलं आहे, पण मला असं वाटतंय की चांदेकर जो आहे ना तो आत्ता नक्कीच वेगळ्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामुळंच हे सगळं घडत आहे. मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजे, असं सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कला मात्र इकडे आता विचार करू लागते. कला म्हणते की मला हे सगळं चांदेकरला विचारायचंच आहे, त्याचं काय चाललंय नक्की, तो काय करतोय नक्की, या सगळ्या गोष्टी मला त्याला विचारायच्या आहेत, असं कलाचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि अद्वैत मात्र इकडे फोनवरती बोलतो, डॉक्टरांना ऑपरेशनची तयारी करायला सांगत असतो. आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की नाही, काही झालं तरी आजच्या आज ऑपरेशन झालं पाहिजे, हे अद्वैतने ठरवलेलं असतं. परंतु कलाला कोण सांगणार, कलाला मात्र या सगळ्या गोष्टी माहीतच नसतात की काय झालेलं आहे नक्की, अद्वैत कोणाशी बोलत होता, त्याच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, या कुठल्याच गोष्टीची कल्पना तिला नसते. ती फक्त त्याला जाब विचारू लागते. तिला एवढंच वाटत असतं की नाही, हा जो चांदेकर आहे ना तो नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवतोय आणि ते काय आहे हा प्रश्न मात्र कलाला पडलेला असतो. कलाला काहीही करून आता अद्वैतच्या मागावरती जायचं असतं. अद्वैत म्हणत असतो की मी निघतोय. कला म्हणते की अरे पण तू कुठे चाललायस, मला कळेल का. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला अर्जंट जायचं आहे. तेव्हा कला म्हणते अरे मी कशी येऊ ऑफिसला. अद्वैत कलाचं काहीच ऐकत नाहीये. कलाला वाटत आहे की नक्कीच या इकडे राहुलचा काहीतरी गोंधळ आहे आणि एकदा फॅमिली म्हटलं की झालं. चांदेकर कोणाचंच ऐकत नाही ही गोष्ट मात्र कलाला चांगलीच माहिती असते. आणि त्यामुळं कला मात्र अद्वैतला म्हणते की थांब रे चांदेकर, मी येते. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही नको, असं म्हणत अद्वैत जो आहे तो आता तिथून निघालेला असतो आणि कलाला सांगतो की नाही मला लवकरच जावं लागणार आहे, असं त्याचं म्हणणं असतं.
आणि त्याचबरोबर जेव्हा अद्वैत तिथून जातो तेव्हा कला विचार करू लागते की नक्की या चांदेकरचं काय चाललंय, काय आहे याच्या डोक्यामध्ये. हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला मात्र म्हणत असते नाही. तेवढ्यातच आता पाहायला मिळतं की संगीताचा कलाला फोन येतो आणि संगीता जी आहे ती कलाला आता फोन करते आणि अद्वैत तर घराच्या बाहेर गेलेला असतो. अद्वैत काही कलासाठी थांबलेला नसतो आणि तेव्हा मात्र संगीता फोन करते आणि बोलू लागते. तेव्हा कला विचार करते की आता काय झालेलं आहे. तेव्हा अद्वैत थांबलेला नाही ही गोष्ट तिला खटकलेली असते. तिला लवकरात लवकर ऑफिसला जायचं असतं, परंतु अद्वैतने मला रस्त्यात एक काम आहे, मला जायचंय तिथं असं सांगत तो तिथून निघालेलाही असतो. परंतु कलाला मात्र यातलं काहीच माहिती नसतं. कला मात्र म्हणत असते की नाही, चांदेकरचं ना वेगळंच काहीतरी चालू आहे आणि या गोष्टी कलाच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. तेवढ्यातच कलाला संगीताचा कॉल येतो आणि संगीता मात्र कलाला म्हणत असते की अगं बाबांचं. तेव्हा जावई बापू एवढंच तिच्या कानावर पडतं. कला म्हणते काय झालं नक्की, तुला काय म्हणायचे आई, मला कळेल का. तेव्हा मग संगीता आता तिला सांगत असते की अगं जावई बापू. आणि झालं, संगीतानं जे सांगायचं नव्हतं ते सांगून टाकलेलं असतं, कारण ही गोष्ट कलाला कळू द्यायची नाही असं ठरलेलं होतं. कारण कला हे ऑपरेशन होऊ देणार नाही असं वाटत होतं अद्वैतला म्हणून, कारण ती पण दिनकर खरेंसारखीच तेवढी स्वाभिमानी आहे आणि मग पैशांचा विचार करत बसेल आणि बाबांचं ऑपरेशन पेंडिंग राहील एवढंच अद्वैतला वाटत होतं. आता कला जी आहे ती अद्वैतच्या मागे हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला तिथं आलेली असते आणि कला अद्वैतला विचारत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा कला त्याला विचारते, चांदेकर ऑफिसला पोहोचलास का. तेव्हा अद्वैत ही तेवढ्या कॉन्फिडंटली तिथे सांगत आहे की हो हो पोचलो मी ऑफिसला. जेव्हा कला तिथे येते आणि अद्वैत कलाकडे पाहतो तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला आहे आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का अद्वैतला बसलेला आहे, कारण अद्वैत आहे तो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलेला आहे आणि इकडे या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू झालेल्या असतात. आता कलाला जेव्हा सत्य समजणार आहे बाबांच्या ऑपरेशनसाठी अद्वैत खोटं बोललेलं आहे तेव्हा मात्र कला आणि अद्वैत या दोघांचं नातं जे आहे ते आणखी वाढणार आहे. त्यांच्या नात्यातला विश्वास आदर आणखी वाढणार आहे. तर अद्वैत कलाची कशी समजूत घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.